एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हो, काय झालं काय एवढं भडकायला? साडी येते अगं, फेकून काय देतेस? तेच ते का त्या साडीला, त्यांच्या मुलीचं लग्न वाचवलंय मी म्हणून मला साडी दिली. कसली आहे? 500 रुपयाची पण नाही येते. नाही, कुठल्या तरी चांगल्या दुकानात तर घेतलेलं दिसते, नाव आहे पिशवीवर. म्हणजे बदलून घेऊ शकते साडी मी? नाही अगं, असं कसं बदलून देईल तो दुकानदार? का नाही बदलून देणार? ती माणसं इन्कम टॅक्स कमिशनरच्या घरची होती हे तर दुकानदाराला माहीतच असेल. त्याला सांगायचं मी विहीण आहे त्यांची, मग देईल बदलून. काही काही येत असताना तुझ्या डोक्यात कमाल आहे. ते खोटं सांगते का मी? नाही येत का बाई ते आपले? हो बाई आहेत, मग अजून काही दिवस ते आपले व्याही आहेत, तोपर्यंत त्यांच्या नावाचा फायदा करून घे. थोड्याच दिवसात त्यांच्या मुलीचं या घरातलं रेशन पाणी बंद होणार आहे, मग त्यांचा काहीही फायदा करून घेता येणार नाहीये आपल्याला. असं आधी काय फायदा करून घेतलाय, काय कामं करून घेतलेत त्यांच्याकडनं? त्यांच्यामुळे नुकसानच झालेलं आहे आपलं. करते केवढं? शी, एसी पण नाही घरात. पाऊस आल्याशिवाय ना अंगात लाईलाही काही थांबणार नाही. मर तिकडे पंखा आहे. शी, घरात आता एसीच बसून घेऊया आपण. मी त्या वसंतरावांना विचारू का, त्यांच्या ओळखीचा एखादा एसी डीलर आहे काय दुकानदारासारखा? नको. एक तर त्यांना काही हे पटणार नाही. प्रदूषण नको म्हणून ती माणसं एसी वापरत नाही. स्वानंदीने हे सुनिंदनीच्या डोक्यात घातलं नाही ना, म्हणजे मिळवली. नाही नाही नाही, त्याच्या आधी स्वानंदीची रवानगी करायला पाहिजे आपण. तेच काम करायला हवं आता. हा, तो इंद्रनीलने दिलेला चेक कुठे ठेवला तुम्ही? तो वच्छी मावशींचा चेक ना, तो ठेवला का कपाटात? तो चेक वच्छी मावशींचा आहे हे कोणी सांगितलं तुम्हाला? हो अगं, वच्छी मावशींना द्यायला चेक दिलाय तो इंद्रनीलने आपल्याला. आधी नाही डोक्यातनं काढून टाका तुम्ही. त्या चेकवर नाव लिहिलंय का इंद्रनीलने? नाही म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? त्या चेकवर मी माझं नाव लिहिणार. काही गरज नाहीये वच्छी मावशींना तो चेक देण्याची. ऑलरेडी त्यांना 10 लाख देऊन झालेले आहेत. हे 1 लाख रुपये नाही न दिले तर काही फरक पडणार नाहीये. आणि असंही कोणी त्यांच्या मागे खाणार? नाही, कल्पना चांगली आहे तुझी, पण त्याच्यामुळे या घरात काय झालं नाही म्हणजे मिळवली. काही होणार नाहीये. लाखापेक्षा जास्त पैसे काढले ना तर इंद्रनील गोत्यात येईल आणि आपण लाख रुपयेच काढणार आहोत. त्या कानाचं त्या कानाला काही कळणार नाही. आनंदी घरातून जायचे दिवस जसे जसे जवळ येत आहेत तसे तसे माझ्या हातामध्ये लक्ष्मी खेळायला लागली. सत्य आहे. काय ग, पण ती स्वानंदी नक्की जाईल ना घरात ना? नाही, त्या दोघांकडे बघून असं वाटत नाहीये की इंद्रनील आणि तिच्यात काही भांडण असेल असं. नको वाटू दे. इंद्रनील काही माझ्या शब्दाबाहेर नाहीये. त्या दोघांमध्ये चुटकी सरशी भांडणं लावू शकते. कसं? संपदाला हाताला धरून वच्छी मावशीला जसं नामोहरम केलं ना मी, तसंच. फार त्रास दिला त्या वच्छी मावशीने. गेली एक त्याची कटकट कायमची.
बच्ची मावशी, इथून पुढे या घरात तुम्ही पाऊल टाकणार नाही. इथून पुढे या घरचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद आहेत. हा बघा, हा चेक तुम्ही हिला दिला होता का? तर आईला त्रास व्हावा म्हणून, आमच्यात भांडण व्हावी म्हणून? तुम्ही स्वानंदीचं लग्न मोडायला हा चेक मला दिला. हे स्वानंदीचं लग्न मोडण्यासाठी नाही, तिचं लग्न वाचवण्यासाठी दिलेत मी. हो, पण हे फक्त तुम्हाला आणि मला माहितीये ना, घरच्यांना कुठे माहितीये. मी महेश बरोबर कायमची चालली आहे सासरी. तुमचा आशीर्वाद हवा. आम्हा दोघांनाही आशीर्वाद द्या. आमचा संसार सुखाचा हवा म्हणून. हो मावशी, अशा भाजी बघत का उभा राहिला? घ्यायची नाही का भाजी? हो मावशी, मला बोलतोय. हा, घ्यायचे ना. ते अर्धा किलो आलं दे, पाव किलो मिरच्या दे आणि 100 ग्राम फरसबी भेंडी दे. हो अच्छी मावशी, लक्ष कुठं आहे तुमचं? पाव किलो मिरची आणि 100 ग्राम भाजी. सांगितलं तेवढं करणार रे बाबा. मनोहर, हा कशाला तोंड वाजवतो? दे लवकर. अहो मी काहीच बोललो नाही. मग कान वाजले का माझे? हो अच्छी मावशी, अहो मी बोलतोय बाळू. हो, त्याच्यावर कशाला चिडताय तुम्ही? अगं बाई, गोंधळ झाला बघ. कळच ना मला. म्हणून पाव किलो मिरच्या आणि 100 ग्राम भेंडी मागितली का? अगं बाई, असं बोलले मी? हो, असं बोलले मनोहर? सॉरी बाबा, सॉरी. ते उलट कर. हा, जे 100 ग्राम आलं आणि मिरच्या दे आणि पाव किलो भेंडी आणि अर्धा किलो हे दे, खरंच दे. द्या, तर भरून ठेव. मी आले. इकडे इकडे. मला सांग, काय खबरबात काय तुझ्या घरात? आमच्याकडे नवीन काहीच नाही. जुनीच नाटकं आणि जुनीच रडगा. ललिताचं जाऊ दे रे. नील काय म्हणतोय? कसं आहे? हो, त्यांचं असं झालंय की आईचे पाय धुवून तीर्थ तेवढं ठेवलंय, बाकी पियाचं नील साहेबांनी. आमच्या बाई साहेबांनी घेतलाय देवीचा अवतार. तिच्या देवीच्या अवतारालाच फसतात रे तिची मुलं. आंधळा विश्वास ठेवतात तिच्यावर. तुला सांगू बाळू, वेळ बदलणार बघ. बाजी पलटणार. त्याचं नव्हतं होतं की नाही बघ. आणि जेव्हा मुलांचा विश्वास उडेल ना तिच्यावरून, पळता भुई थोडी होईल तिला. हो, असं काही होणार नाही हो वच्छी मावशी. मला तर त्यांच्या फार चांगल्या वागण्याची पण भीती वाटू लागली. फार चांगलं वागणं म्हणजे? हो, देशपांड्यांच्या घरून फोन आला होता ना, तेव्हा बाईसाहेब आमच्या इतक्या गोड बोलत होत्या की घरचे सगळे विसरून गेले. हो, सगळे फसले. आमची आई म्हणजे देवी, अशा पद्धतीने सगळे त्यांच्याकडे बघत होते. ज्या आता कोणावर तरी नेम धरणार मी सोडणार बा. बाण कुठला सोडणार ते माहिती नाही, पण ती नेम माझ्या स्वानंदीवरच झाला माहितीये मला. खूप काळजी वाटते रे स्वानंदीची बाळू. स्वानंदी, आज खरंच खूप मजा आली आहे तुझ्या माहेरी. सगळं छान सुरळीत पार पडलं. संपदा गेली सासरी. हो, झाला चहा? हो, चला गरमागरम चहा. व्हेरी गुड. तुम्ही घेताय ना? म्हणजे काय? अरे माझ्या बायकोच्या हातचा चहा आहे. हो. तू कशाला केला चणी चहा? हा बाळूला नेमकं कामाच्या वेळेला जातो कुठेतरी. नाही, ते भाजी आणायला गेलेत. निलिमा वहिनी येईपर्यंत भाजी आणलेली असती ना, कसं लगेच स्वयंपाक होतो. निरंजन आणि निलिमाला जरा जास्तच उशीर झाला नाही? हो, निलिमाच्या मागे काही कमी कामं असतात का? घरी येताना काही ना काही आणायचंच असतं. आज कितीतरी दिवसांनी गेले माहेरी. जाऊ, जरा गप्पा मारू देत, एन्जॉय करू दे. चहा मस्त झालाय. वा. हा, थँक्यू. तुला माहितीये काय निल, बाई खुश असली ना की तिच्या हाताला एक वेगळीच चव येते. आणि
आणि आज आपल्या मॅडम खुश आहेत ना. त्यामुळे स्वानंदी नेहमीपेक्षाही छान झालाय आजचा चहा. माझ्या आनंदाचं कारण हे हो, कारण ह्यांनी ताईला माफ केलं, ती सासरी गेली, मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू. सगळं ना टेन्शनच निघून गेलं. आता सगळ्यांचं सगळं छान होईल. इंद्रनील, मानाचा खूप मोठेपणा दाखवला सांग तू बाळा. पण मी हे फक्त आईमुळे करू शकलोय. खरंच माझ्यामुळे काही झालेलं नाहीये. तसं नाही आई, तू वच्ची मावशींच्या बाबतीत मनाचा केवढा मोठेपणा दाखवलास. एवढं सगळं होऊन तू त्यांना माफ केलंस. त्यामुळे मलाही रिअलाइज झालं की मी संपदाला माफ केलंच पाहिजे. अरे तुझी आई आहेच गुणी, म्हणून ते इतके वर्ष आपल्या सगळ्या कुटुंबाला बांधून ठेवलंय तिने. खरंच हे घर आहे बाबा. किती कष्ट, किती प्रॉब्लेम्स आईने फेस केले असतील. एवढी संकट आली आपल्या घरावर, लोकांना फक्त आपला डोलारा दिसला. आपलं घर, गाडी, वैभव, पण हे सगळं आईने एकाहाती सांभाळलं होतं. खरंच आहे, तू नसतीस ना तर हे कोणालाही शक्य नसतं झालं या घरात. वी आर सो प्राऊड ऑफ यू. आई, माझे आई बाबा तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. अगं हो, कारण आम्ही कुणीच ताईचं मन वळवू शकलो नव्हतो. तुम्ही होतात म्हणून ती सासरी गेली. खरंच तुम्ही सगळ्यांना जरा जास्तच कौतुक करताय माझं. अवघडल्यावर का तुम्ही आज जाऊन बसू का चहा प्यायला? नाही तर मग काय नाही, पण खरं बोलतोय आम्ही सगळेच. आता ऍडमिशन घेतलं ना की 11वी नंतर 12वीचे प्रवेश फी घेणार नाही. आणि 11वी 12वी मध्ये जो मे महिना असतो ना, त्यात एक वर्कशॉप घेतलं जातं. त्यात आपल्याला नेमकं काय आवडतं, 12वीतले कोणते कोणते विषय आहेत आणि त्याला पुढे किती स्कोप आहे हे सगळं सांगितलं जातं. आणि त्याचे फीही घेत नाही. अगं म्हणजे थोडक्यात जुईले तुमची ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली. आता ते काय असतं आणखी? आई हो, मुलांचा ओढा कुठल्या विषयाकडे ते बघतात. नाही तर मग त्यांना गणित शिकायचं असतं आणि आपण घालतो त्यांना भाषा शिकायला. काकू, मला गणित नाही शिकायचं. जुईल्या, अगं मी नुसतं एक उदाहरण दिलंय. तुला जे शिकायचं असेल ते शिक. मग मला पैसे द्या ना, म्हणजे मी क्लासमध्ये लगेच ऍडमिशन घेऊन टाकते. ग आता एवढी रात्र व्हायला आलीये आणि दिवसभर उन्हात फिरलीच आहेस की, लगेच कशाला चाललीये सगळी? आणि अगं आधी 10वीचा निकाल लागू देत ना, त्याच्या आधीच 12वीची ऍडमिशन घ्यायची कसली काही करतेय? सगळ्या जागा भरल्या ना की मला ऍडमिशन नाही मिळणार काका. ते शक्य आहे का? अगं तुझी स्वानंदी ताई एका चांगल्या क्लासमध्ये शिकवतेय आणि तुझा काका की एवढा खंबीर, तो तुला ऍडमिशन मिळवून देईल. मी काही करणार नाहीये. आधी 10वीचा निकाल लागू दे, मग काय वाटेल ते करेल, कळलं? उगीच 12वीच्या ऍडमिशन साठी आता पळपळ करायची काही गरज नाही. उन्हात अनात फिरते, घामाघूम झाली, उगीच दमायचं. पुन्हाचा उपाय आणलाय मी तिच्यासाठी. आई आर सो ग्रेट. तुला कसं कळलं मला रसनाची तहान लागली आहे म्हणून? आय लव्ह यू रसना. एक उन्हाळा जात नाही आमच्या जुईलीचा रसण्याशिवाय, बरं का? आणि हिच्यामुळे सगळ्यांना घरात सवय लागलीये. ते मला पण. आजी तू पण. येस, आय लव्ह यू रसना. आज सगळं घर किती आनंदात आहे. हसायला निमित्त लागत नाहीये बघा. अगं असणारच. आपल्या दोन्ही मुली अगदी सुखाने नांदतायत आपापल्या घरी. याशिवाय दुसरं सुख काय असणार आहे अंजली? हो ना. आणि वच्छी आत्या सुद्धा अगदी बोलावल्यासारख्या वेळेवर आल्या. हो ना. पण वच्छी आत्यांचा मूड नेहमी सारखा नाही वाटला नाही. म्हणजे काहीतरी बोलायला म्हणून आलं असं वाटलं. ते बिनसलंय का त्यांचं? म्हणजे काही घडलंय का? ते माझ्याही लक्षात आलंय ते. पण आपलं इतकं घाईघाईत ठरलं ना की तिला बोलवायचंच विसरून गेलो आपण.
कदाचित त्यामुळे तिला वाईट वाटलं असेल. मलाही तसंच वाटतंय. म्हणजे चूकच झाली हो आपल्या हातून. वच्छी आत्यांनी पण संपदासाठी खूप केलंय हो. पण आता ललिताताई विहीणबाई म्हणून आपल्या त्या लगेच आठवल्या आणि वच्छी आत्यांना आपण घाईत विसरून गेलो हो. असं व्हायला नको होतं. मला वाटतं काहीतरी घोळ झाला असणार. कारण ना संपदा सासरी जाताना वच्छी आत्या येतील आणि फक्त तिला आशीर्वाद देऊन निघून जातील असं नाही होणार. म्हणजे हक्काने थांबतात त्या जेवायला आपल्याकडे आणि आपण सुद्धा इतका मान देतोच की त्यांना. मग तोच द्यायचा राहिला बहुतेक. नाही पण मानपानासाठी वच्छी आत्या अडून बसतील असं मला वाटत नाही. त्या तशा नाहीच आहेत. काहीतरी वेगळं कारण असणार. आपण विचारलं पाहिजे त्यांना. आई तुम्ही जरा बोलून बघता का त्यांच्याशी? खरंच आई तू विचार. शेवटी आपल्या मुलींच्या पाठीमागे त्या कायम उभ्या राहिलेल्या आहेत. आपल्याकडून काही राहिलं असेल चुकलं असेल तर आपण विचारूयात, माफी मागूयात त्यांची. नाही नाही, मी लगेच फोन करते तिला आणि उद्या दुपारीच तिला बोलवते. म्हणजे काय घरी कुणी नसेल आणि आपल्याला निवांतपणे बोलता येईल ना तिच्याशी. संपदा काही त्यांना बोलली नसेल ना? या ना वच्छी मावशी, या सावकाश सावकाश. कशाला बोलवलंस? काय शिल्लक राहिलं आता? वच्छी मावशी आठवली काही जागा तुम्हाला? पाडव्याच्या दिवशी इथेच बोलवून घेतलं होतं ना तुम्ही मला जाब विचारायला गणपती मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर. आठवलं का? त्याचं काय आता? तू तुझ्या डावपेचाने सगळं संपवून टाकलंस ना? नाही, अजून तुमचा आणि माझा खेळ संपायचा आहे आणि त्याचा द एंड करायलाच इथे मी तुम्हाला बोलवलं. एक मिनिट, एक गंमत दाखवत तुम्हाला. एक मिनिट. वच्छी मावशी, हा चेक इंद्रनीलने दिलाय मला आणि सांगितलं वच्छी मावशींच्या थोबाडावर मारून ये आणि त्यांना सांग पुन्हा आयुष्यात तोंडही दाखवू नका मला. नकोयत मला ते पैसे. सांग इंद्रनीलला. अरे वा, तुम्ही तर माझं काम एकदम सोपं करून टाकलं. इंद्रनीलने जेव्हा मला हा चेक दिला ना तुमचं नाव न लिहिता, तेव्हाच ठरवलं होतं मी हा चेक मी तुमच्या झोळीत काही पडू देणार नाही. आठवतंय ना तुम्हाला सगळं? आठवतंय का हिशोब? तुम्ही केलेले उपकार परत फेडायला बघतो इंद्रनील, पण त्याला माहित नाही हो तुमचे आणि माझे हिशोब वेगळेच आहे. हे सांगायला बोलवलंस मला तू इथे? अगं बाई, मला न विचारता परस्पर हा चेक तुझ्या नावावर टाकला असतास ना बँकेत, तरी मी मागितले नसते पैसे तुला. अहो कसे काय मागणार हो तुम्ही पैसे? त्यासाठी हिशोब करायला यायला हवा ना. आणि तुमच्यासारखी आडाडी बाई कसा काय हिशोब करू शकणार आहे? लक्ष्मी मावशी, हा चेक मी कॅश करणार आणि इंद्रनीलला वाटेल की तुम्ही पैसे काढले, त्यामुळे तो आणखीन दुखावला जाणार. मग स्वानंदीला तुमच्यापासून तो आणखीन दूर करणार. मग काय करेल हो स्वानंदी? तिचा उरला सुरला एक आधार पण निघून जाणार. बास कर ना ललिता, बास कर ना. किती पाप करशील? तू स्वानंदीला घराबाहेर काढण्यासाठी काय काय करशील? केले ना मी. तुम्हाला माझ्या घरापासनं आणि इंद्रनीलपासनं दूर केले ना? अच्छी मावशी, पैसे ठेवू ना मी माझ्याकडे? नक्की ना? अजून 1 लाख रुपये देते. स्वानंदीचा पिच्छा सोड. अगो बाई, स्वानंदीसाठी किती पैसे खर्च करणार होता तुम्ही? स्वतःच्या म्हातारपणासाठी काजू ठेवा हो. माझ्या म्हातारपणाची नको को काळजी करू. तो बसलाय तिकडे. आणि तुला माहित नसेल तर सांगते, मला ना माणसांपुढे पैशाचं मोल नाहीये बयो. एवढा पैसा बघितलेलाच नाही तुम्ही कधी.
पैशाचं मोल काय कळणार आहे तुम्हाला? किती निर्लज्ज आहेस ग तू. माझ्या हक्काचे पैसे तुझ्या हातात आहे तरी सुद्धा मलाच टोमणे देतेस आणि त्यासाठी इथे बोलवलंस. त्यासाठी इथे नाही बोलवलं तुम्हाला मी. आता सांगते तुम्हाला इथे का बोलवलं ते. तुमच्या स्वानंदेचे आता माझ्या घरात फार कमी दिवस शिल्लक राहिले. सत्य आहे. सत्य आहे. फक्त स्वतःच्या सोयीची सत्य शोधत बस तू. पण तुला परत एकदा सांगते, तुझं जे लेकरू आहे ना ते स्वानंदीवर जीवापाड प्रेम करते ग. ती घर सोडून गेली ना तर ते कोसळेल. इंद्रनील माझा मुलगा आहे, त्यामुळे तुमच्यापेक्षा खूप जास्त ओळखते मी त्याला. आणि त्याचं स्वानंदीवर जितकं प्रेम आहे ना त्याच्या कैक पटीने तो माझ्यावर प्रेम करतो. त्याचमुळे हात धरून तुम्हाला नाही का घराबाहेर काढलं त्यांनी. अगदी तसंच एक दिवस स्वानंदीला हाताला धरून घराच्या बाहेर काढतो की नाही बघा. तेव्हा तुम्ही काहीही करू शकणार नाही बच्ची मावशी. गणपती बाप्पा मोरया.